हॉटेलमध्ये या ठिकाणी काहीशे पदार्थ हॉटेल चालकांनी बंद केलेले आहे. ज्या प्रकारे बघितलं तर नॉनव्हेजचे काहीशे आयटम बंद करण्यात आलेले आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत हॉटेल व्यवसायाचे जे असोसिएशनचे अध्यक्ष आहे ललित पाटील, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपण बघू शकतात की हॉटेलमध्ये या ठिकाणी आता कोळशावर व लाकडावर चालणाऱ्या शेगडीचा उपयोग या ठिकाणी करण्यात येत आहे. काहीशे आयटम या ठिकाणी हॉटेलमध्ये बंद करण्यात आलेले आहे. कुठकुठले आयटम, कुठले कुठले पदार्थ या ठिकाणी हॉटेल चालकांनी बंद केले, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर काय सांगणार, सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, यामध्ये तुम्ही काहीशे पदार्थ हे बंद केलेले आहे, काय सांगणार? नमस्कार, मी ललित पाटील. आखाती युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आहे आणि हॉटेल इंडस्ट्रीवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. आम्हाला नाईलाजाने कोळसा आणि लाकूडचा वापर करावा लागत आहे. आजच्या 35 वर्षापूर्वी आपण ते कोळसा आणि लाकूड वापरत परत त्याचा वापर त्याचा चालू केलेला आहे. अ, त्यामुळे आयटम जे आहेत आमचे फूडचे मी ते कमी केलेले आहेत. प्रोव्हाइड आम्ही कमी करतोय ते. कारण गॅस ने स्पीडली आम्ही ऑर्डर देऊ शकतो. कोळशाच्या भट्टीवरती आणि लाकडावरती ऑर्डर आम्ही फास्ट आणि लवकर देऊ नाही शकत. त्या अनुषंगाने आता सध्या आम्हाला गॅस तुटवडा असल्या कारणामुळे कोळशाच्या भट्टीचा वापर करावा लागतोय. आता परिस्थिती जी आलेली आहे अशी, तर कस्टमरही समजून घेतात. नाराजगी तर आता सध्यापुरती राहील. ज्यावेळेस गॅस येईल त्यावेळेस आम्ही परत कस्टमरला प्रोव्हाइड करू. पण सध्या कस्टमर नाराज आहेत. आता कस्टमरही समजून घेत आहेत. नाईलाज आहे त्याला. शासनाकडनं एकच अपेक्षा करतो, प्रत्येक आम्हाला रोजचे 4 सिलेंडर 3 सिलेंडर लागतात, आम्हाला 2 तरी द्यावे. हीच आमची मागणी आहे हॉटेल असोसिएशनकडून. आता हॉटेल व्यवसायावर हे युद्धजन्य परिस्थितीमुळे नेमका कसा परिणाम झालेला आहे? पूर्वीच्या तुलनेत आता सध्या हॉटेल व्यवसाय कसा सुरू आहे? हे हॉटेलला येणाऱ्यांची संख्या पण कमी झालेली आहे. आता जवळपास 30-40% घट झालेली कस्टमरची. हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. आगामी काळात शासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.